विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी शिवसेनेच्या नेत्या शायना इन्सी यांच्याविषयी आक्षेपार्ह असं विधान केलं होतं। या विधानामुळे प्रतिष्ठेला धक्का लागल्याचं म्हणत शायना इन्सी यांनी सावंतांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला दाखल केला। या प्रकरणी आज माझगाव कोर्टामध्ये सुनावणी झाली। या सुनावणीला शायना इन्सी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते। आज शायना इन्सी यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 16 मार्चला होणार आहे। एक आहे आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे, जे नेहमीच लाडकी बहीणला प्रोत्साहित करतात आणि त्यांना पुढे संधी देतात। आणि एक आहे हे उबाटा सेना, जे अभद्र शब्दांचा वापर करतात। आम्हाला इम्पॉर्टेड माल म्हणजे काय? मी काय आयटम आहे का? 22 वर्ष झाले मला राजकारणमध्ये। तुम्ही माझं काम बद्दल जे प्रश्नचिन्ह तुम्हाला करायचं नक्कीच करा, परंतु जेव्हा तुम्ही असं शब्दांचा वापर करणार ते हे आमचे अभिमानचा एक लढाई आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय कोर्ट नक्कीच त्यांना पनिशमेंट देईल। मला वाटतं मी त्यावेळेला जे बोललो होतो ते आपण अजूनही पाहू शकता। त्यानंतर केलेली माझी वक्तव्य पाहू शकता। त्यांना राजकीय लाभ घेऊन कुठेतरी मोठी प्रसिद्धी मिळवावी असं काहीतरी वाटत असेल, त्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे घेऊन त्या कोर्टात आलेले आहेत। आणि म्हणून मला आश्चर्य वाटत राहतं की जी बाब केव्हा संपलेली आहे ती मुद्दामून उकरून काढून एखादं काय म्हणून कारस्थान करावं आणि बदनाम करावं, हा त्याच्यात आणि स्वतःला राजकीय मायलेज मिळवावं, त्याच्या पलीकडे काय येतोय असं मला वाटत नाही। की कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत असं कुठलंही अर्वाच्य शब्द किंवा अश्लाघ्य भाषा कधीही वापरली नाही। कोर्टात आहे, न्यायालयीन बाब आहे, न्यायालय ज्यावेळी ठरवेल ते पाहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।